नमस्कार मित्रांनो, मनातलं पाणी या चॅनलवर दैनंदिन जीवनात माझ्या मनात घडत असणाऱ्या शब्दांवर माझ्या मनाच्या कविता. जर का तुम्हाला माझ्या मनाच्या कविता, माझ्या मनाच्या भावना ऐकायच्या असतील, बघायच्या असतील तर जास्तीत जास्त माझ्या कविता बघत चला. जास्तीत जास्त माझ्या कवितांना लाईक करा. जास्तीत जास्त आपल्या फ्रेंड सर्कलला, आपल्या फॅमिलीला, ग्रुपला सर्वांना शेअर करा. आणि तुम्ही जर का मला पहिल्यांदा बघत असणार तर माझ्या चॅनलला एकदा सबस्क्राईब करा. बाजूला बेल आयकॉन दिलेलं असतं, त्याच्यावर जाऊन फक्त एकदा क्लिक करा म्हणजे माझ्या रोजच्या नवनवीन येणाऱ्या कविता सर्वात अगोदर तुम्हाला बघायला मिळतील. मित्रांनो, आजवर मी बऱ्याच विषयांवर, बऱ्याच नात्यांवर, बऱ्याच सणांवर काही ना काही बोलले आहे. आज मी पुन्हा तुमच्यासाठी दैनंदिन जीवनात माझ्या मनात घडत असणाऱ्या शब्दांवर नवीन शब्दांची फुलमाळा गुंफून घेऊन आले. नवीन शब्द म्हणजे नवीन फुलमाळा म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनात प्रत्येकाच्या आयुष्यात येणारा विषय म्हणजे की वेदना, दुःख, चिंता. दुःख, वेदना, चिंता ही तर प्रत्येकाला असते. ती वेदना कसे चटके देऊन जाते, त्याच्यापासून व्यक्ती कसा हुशार होतो, कसा सावरत असतो स्वतःला. काही वेदना आतून कोरत असतात तर काही बाहेरून. तर चला जाणून घेऊया ह्याच वेदनांवर माझ्या मनाची भावना. वेदना म्हणजे काय? वेदना म्हणजे वेगवेगळे. द म्हणजे दुःख घेऊन येणारे आणि ना म्हणजे न कळत येणारी गोष्ट म्हणजे वेदना. वेदना म्हणजे नेमकं काय? तर वेदना म्हणजे वेगवेगळे, द म्हणजे दुःख आणि न म्हणजे न सांगता घडून येणारी गोष्ट म्हणजे वेदना. वेदना ह्या मानसिक असू शकतात, वेदना ह्या आर्थिक पण असू शकतात, वेदना ह्या शारीरिक पण असू शकतात. सर्वात पहिले म्हणजे शारीरिक वेदना म्हणजे नेमकं काय? न कळत शरीराला झालेली इजा, न कळत शरीरामध्ये झालेली दुखापत, त्याच्यापासून जे दुःख होतं, त्याच्यापासून जे मनाला चटके बसतात, ती गोष्ट म्हणजे वेदना. आणि आर्थिक वेदना म्हणजे नेमकं काय? तर आर्थिक वेदना म्हणजे आपली वाईट परिस्थिती. ज्यावेळेस आपल्या परिस्थितीमध्ये बदलाव येतो, ज्यावेळेस आपली परिस्थिती वाईट होते, ज्यावेळेस सर्वांची साथ आपल्यापासून सुटते, त्यावेळेस ते दुःख जेव्हा होतं, ती वेदना, ती म्हणजे आर्थिक वेदना. आणि मानसिक वेदना ही सर्वात खतरनाक वेदना. मानसिक वेदना म्हणजे नेमकं काय? मनाला चटके देऊन जाणारी गोष्ट, आयुष्यभरासाठी कोरून गेलेली गोष्ट, ती म्हणजे मानसिक वेदना. मानसिक वेदना ही अशी वेदना आहे जी आपण कोणाकडे देऊही शकत नाही, कोणाला सांगूही शकत नाही. फक्त स्वतःच्या मनाला कोरून जाणारी गोष्ट म्हणजे मानसिक वेदना. मित्रांनो, काही वेदना आपल्या स्वतःहून येत असतात, आपण स्वतःहून करून घेत असतो. तर काही वेदना आपल्या नशिबात लिहिलेल्या असतात. नशिबात लिहिलेल्या वेदना ह्या भोगाव्याच लागतात. आणि आपण करून घेतलेल्या वेदना जर का आपण टाळल्या तर त्या टळू शकतात. आपल्याला वेदना का होतात? ज्यावेळेस आपल्या मनासारखं काही होत नाही, त्यावेळेस ते इथे दुःख होतं, ती गोष्ट म्हणजे वेदना. ज्यावेळेस आपल्या मनासारखा व्यक्ती आपल्या आयुष्यात येत नाही, त्यावेळेस जे दुःख होतं, ती गोष्ट म्हणजे मानसिक वेदना. जे आपल्याला हवं असतं ते जर का आपल्याला मिळालं नाही, ज्यांच्याकडे आपल्याला जावंसं वाटतं त्यांच्याकडे जर आपल्याला जाता येत नाही, त्यावेळेस जे दुःख होतं, ती म्हणजे वेदना. ह्या सर्व वेदना आपल्याला आयुष्याला चटके देऊन जातात. मित्रांनो, आयुष्यामध्ये परिपूर्ण कोणीच नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही वेदना आहेत, प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही दुःख आहेत. आणि काही वेदना, काही दुःख असे चटके देऊन जातात की आयुष्यभर तो व्यक्ती सावरत नाही. आणि ह्या वेदना सोसल्याशिवाय पण पूर्ण आयुष्य कोणी जगत नाही. म्हणून आयुष्यात वेदना पण झाल्याच पाहिजेत, त्याशिवाय आपल्याला सुखाचा अनुभव पण येत नाही. मित्रांनो, मला तरी वाटतं की सर्वात जास्त वेदना जर का होत असतील तर तो आपल्या लोकांपासून बसलेल्या शब्दांनी होत असतो. सर्वात जास्त जर का वेदना होत असतील तर आपल्या लोकांकडून झालेल्या वाईट शब्दांनी जास्त होत असतो. वेदना त्यांना विचारा ज्यांना तो शब्दाचा वर्षाव त्यांच्यावर झालेला असेल. वेदना त्या लोकांना विचारा ज्यांना आपल्याच लोकांनी शब्दांनी घायल केलेलं असेल, त्या म्हणजे वेदना. मित्रांनो, वेदनांनी तर हा पूर्ण संसार गुरफळलेला आहे, याच्यातून तर कोणीच मुक्त होत नाही. पण म्हणतात ना की हसणारा प्रत्येकच चेहरा आनंदितच असेल किंवा सुखीच असेल असं नाही. वेदना त्याला विचारा की एखाद्या गरीबाकडे त्याची वाईट परिस्थिती त्याच्यावर निर्माण करत असेल. वेदना त्याला विचारा ज्याच्याकडे त्याची आई नाही. वेदना त्याला विचारा ज्याच्याकडे त्याचा बाप नाही. वेदना ह्या प्रत्येकाला आहेत, लहानपासून तर मोठ्यापर्यंत. फक्त त्याच्यापासून लांब कसं होता येईल हे आपल्यावर अवलंबून आहे. मित्रांनो, आयुष्यामध्ये वेदना कशा आणि कधी येतील हे कोणालाच सांगता येत नाही. आयुष्यामध्ये वेदना कधी आणि कशा येऊन उभे राहतील हे कोणाला सांगता येत नाही. आपल्या प्रारब्धामध्ये जे लिहिलेलं आहे ते टळत नाही. मग ते हर प्रकारे आपल्याला भोगावंच लागतं. मग ते वेदनांद्वारे, आर्थिक वेदनांद्वारे, मानसिक वेदनांद्वारे किंवा शारीरिक वेदनांद्वारे पण भोगायचं तर आहेच. मित्रांनो, पण एक गोष्ट सांगू इच्छिते की वेदना ज्यावेळेस होतात त्यावेळेस आपल्याला कोणाचा तरी साथ हवा असतो.
वेदना ज्यावेळेस दुखवतात त्यावेळेस आपल्याला कोणीतरी आपला म्हणणारा हवा असतो. वेदना ज्यावेळेस रडवतात त्यावेळेस मी आहे ना असं म्हणणारी जवळची व्यक्ती कोणीतरी हवी असते. आपल्याला मी आहे, मी सांभाळीन, तू टेन्शन घेऊ नको असं म्हणणारं कोणीतरी आपल्या परिवारातलं हवं असतं. त्याच्याने वेदना कमी तर होत नाही, त्याच्याने वेदना परिपूर्ण संपत तर नाही, पण कमी ह्या नक्कीच होता. कोणीतरी आपुलकीचा हवा असतो, कोणीतरी आपलं म्हणणारा हवा असतो. याच्याने बऱ्याचशा वेदना ह्या आपल्या कमी होत असतात. मित्रांनो, वेदनांवर तर जितकं बोललं तितकं कमी आहे, पण त्याच्यावर मी 4 ओळी बोलू इच्छिते. दुनिया में कितना गम है, मेरा गम कितना कम है. दुनिया में कितना गम है, मेरा गम कितना कम है. दुनिया का गम देखा तो मैं अपना गम भूल गया. दुनिया का गम देखा तो मैं अपना गम भूल गया. दुनिया में कितना गम है, मेरा गम कितना कम है. मित्रांनो, आयुष्यामध्ये वेदना ह्या प्रत्येकाला आहेत, दुःख हे प्रत्येकाला आहे. फरक फक्त इतकाच आहे, काहींना कमी आहे, काहींना जास्त आहे. काही दाखवतात तर काही दाखवत येत नाही. आणि वेदना ह्या अशाच असतात, ह्या न दाखवलेल्याच बऱ्या असतात. पण फरक फक्त इतकाच असतो की आपल्या लोकांजवळ जर का त्या वेदना सांगितल्या तर त्या थोड्या कुठेतरी कमी होतात. मन हे कुठेतरी थोडंसं हलकं होतं. म्हणून अशा वेळेस ज्या लोकांना वेदना होत असतील अशा लोकांना थोडासा सपोर्ट करा, अशा लोकांना थोडंसं प्रेमाने बोला, जेणेकरून त्यांच्या वेदना कमी होतील. मित्रांनो, तुम्हाला माझी ही कविता मनाने केलेली वेदनांवर कविता कशी वाटली ते कमेंटमध्ये मला नक्की कळवा. धन्यवाद.